शांती। आज आहे 17/4/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे वंडरफुल शिक्षण बेहदचे बाबा शिकवतात। बाबा आणि त्यांच्या या शिक्षणाविषयी कोणतीही शंका येता कामा नये। सर्वप्रथम हा निश्चय पाहिजे की आपल्याला शिकविणारे कोण। प्रश्न आहे, तुम्हा मुलांना निरंतर आठवणीच्या यात्रेमध्ये राहण्याचे श्रीमत का मिळाले आहे? उत्तर आहे, कारण माया दुश्मन आता देखील तुमच्या मागे आहे। ज्याने तुमची अधोगती केली, आता तो तुमची पाठ सोडणार नाही। त्यामुळे कोणतीही चूक करायची नाही। भले तुम्ही संगमयुगावर आहात, परंतु अर्धा कल्प त्याचे होऊन राहिले आहात, म्हणून लवकर सोडणार नाही। आठवण विसरायला झाली आणि मायेने विकर्म करायला लावले, त्यामुळे सावध राहायचे आहे। आसुरी मतावर चालायचे नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला पॉइंट आहे, नेहमी हा नशा आणि निश्चय राहावा की आपल्याला शिकविणारे कोणी देहधारी टीचर नाही आहे। स्वयं ज्ञानसागर निराकार बाबा शिक्षक बनून आपल्याला शिकवत आहेत। या शिक्षणानेच आपल्याला सतोप्रधान बनायचे आहे। दुसरा पॉइंट आहे, आत्मारूपी दीपकामध्ये रोज ज्ञानाचे घृत टाकायचे आहे। ज्ञानघृताने नेहमी असे प्रज्वलित राहायचे आहे, जेणेकरून मायेचे कोणतेही वादळ हलवू शकणार नाही। पूर्ण परवाना बनून क्षमेवर फिदा व्हायचे आहे। आजचे वरदान आहे, सदैव एका बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली सहयोगी सो सहज योगी आत्मा भव। ज्या मुलांचा बाबांवर अतिस्नेह आहे, ती स्नेही आत्मा नेहमी बाबांच्या श्रेष्ठ कार्यामध्ये सहयोगी असेल आणि जे जितके सहयोगी तितके सहज योगी बनतात। बाबांच्या स्नेहामध्ये सामावलेली सहयोगी आत्मा कधी मायेची सहयोगी होऊ शकत नाही। त्यांच्या प्रत्येक संकल्पामध्ये बाबा आणि सेवा असते, त्यामुळे निद्रा देखील करतील तरी त्यामध्ये खूप आराम मिळेल, शांती आणि शक्ती मिळेल। निद्रा नसेल। ज्याप्रमाणे कमाई करून आनंदामध्ये झोपले आहेत, इतके परिवर्तन होते। स्लोगन आहे, प्रेमाचे अश्रू हृदयाच्या डब्बीमध्ये मोती बनतात। ओम शांती।